मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाविषयीची एक महत्त्वाची बातमी आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर स्थान पटकावलेलं आहे। म्हणजे काय तर महाराष्ट्रातले जे मंत्री होऊन गेलेले आहेत, मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत, त्यांचा किती दिवसांचा कार्यकाळ राहिला मुख्यमंत्री पदाचा अशी एक लिस्ट आहे आणि त्या लिस्टमध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्या स्थानी पोहोचलेले आहेत। म्हणजेच काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 2430 दिवसांचा मुख्यमंत्री पदावर असण्याचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळे ते तिसऱ्या स्थानी गेलेले आहेत आणि त्यांनी शरद पवार यांना मागे टाकलेला आहे। शरद पवारांचा 2412 दिवसांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ होता। ते 5 वर्ष एकही टर्म पूर्ण करू शकले नाहीत। खरं तर त्यांच्या 4 टर्म होत्या मुख्यमंत्री पदाच्या, पण त्या 4ही टर्म्स पैकी एकही टर्म ते 5 वर्ष पूर्ण करू शकलेले नाहीत। 2412 दिवसांचा मुख्यमंत्री पदाचा शरद पवारांचा कार्यकाळ होता। ते 4थ्या स्थानी गेलेले आहेत। तिसऱ्या स्थानी आलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। 2430 दिवस सलग त्यांनी काम केलं, सलग नाही म्हणता येणार, पण 2430 दिवस त्यांनी काम केलेलं आहे। 6 वर्ष 7 महिने असा त्यांचा कालावधी मुख्यमंत्री पदाचा राहिलेला आहे। त्यांच्या 3 टर्म झाल्यात, त्याच्यातली पहिली टर्म पूर्ण केली त्यांनी 2014 ते 2019। त्यानंतर दुसरी टर्म जिच्याविषयी खूप चर्चा झाली महाराष्ट्रभरात नव्हे देशभरात, ती म्हणजे 2019ला त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, पण फक्त 6 दिवस ते मुख्यमंत्री राहिले आणि त्यांची जी तिसरी टर्म आहे ती 2024ला सुरू झालेली आहे आणि ती आत्तापर्यंत सुरू आहे, ती अजूनही सुरू राहणार आहे। म्हणजे त्यांचा हा विक्रमाचा जो काळ आहे तो असाच पुढे सुरू राहणार आहे। 585 दिवस त्यांनी या तिसऱ्या टर्ममध्ये पूर्ण केलेले आहेत। आता आपण बघूया या लिस्टमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण आहेत। आपण फक्त महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांविषयी बोलतोय, तर पहिलं जे नाव आहे जिथे महाराष्ट्रातला तो मुख्यमंत्री ज्यानं सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवलं ते म्हणजे वसंतराव नाईक। दिवंगत वसंतराव नाईक हे पहिल्या स्थानी आहेत। 4096 दिवस त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं, म्हणजे मुख्यमंत्री पदाचा त्यांचा जो दिवसांचा कार्यकाळ होता तो 4096 दिवसांचा होता। म्हणजेच किती तर 11 वर्ष 78 दिवस एवढे ते मुख्यमंत्री राहिले। आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत दिवंगत विलासराव देशमुख। दिवंगत विलासराव देशमुख यांनी सुद्धा त्यांच्या कार्यकाळामध्ये सर्वाधिक काम केलेले आहे मुख्यमंत्री पदावर। 2686 दिवस विलासराव देशमुख मुख्यमंत्री राहिले। 7 वर्ष 129 दिवस असे ते मुख्यमंत्री होते। पहिल्या क्रमांकावर वसंतराव नाईक, दुसऱ्या क्रमांकावर विलासराव देशमुख, तिसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता आलेले आहेत आणि 4थ्या क्रमांकावर शरद पवार असा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी भूषवलेला आहे। आता मुख्यमंत्री अजूनही म्हणजे देवेंद्र फडणवीस अजूनही काम करतायत, त्यांचा कार्यकाळ ते पूर्ण करतील अशीच शक्यता व्यक्त होते आणि असं असताना कदाचित ते अजून काही दिवसांमध्ये पुढच्या म्हणजे एक 4-5 महिन्यांमध्ये ते विलासराव देशमुख यांचा सुद्धा जो आकडा आहे तो पार करतील। 2686चा त्यांचा आकडा आहे, तोही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पार करतील आणि ते दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री होतील असा अंदाज वर्तवला जातोय। आत्ता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना मागे टाकलंय आणि ते तिसऱ्या स्थानी आलेले आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।